पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गहन बनत चाललाय. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनाही आता वाहतूक कोंडीचं कारण ठरतायत. सिंहगड रस्त्यावरील नव्याने बांधण्यात आलेला हा पूल त्यातलाच एक आहे. पुलावर लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आता नित्याच्या बनल्यात. पूल बांधल्यानंतर वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशी प्रवाशांची अपेक्षा होती, पण आता हा पूल वाहतूक कोंडीचं कारण ठरतोय. सिंहगड रोडवरचे जे दोन्ही उड्डाणपूल आहेत ना, त्या दोन्ही उड्डाणपुलांवरती जेव्हा पीक ट्रॅफिक असतं, म्हणजे सकाळची वेळ साधारणपणे सकाळी 8:30 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत आणि संध्याकाळची वेळ बघितली तर 6 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत, या दोन्ही वेळेला प्रचंड गर्दी होती. आणि जिथं हे उड्डाणपूल खाली उतरतात, म्हणजे आपण जर का राजाराम पुलाकडनं जेव्हा आपण धायरी किंवा नांदेड सिटीच्या दिशेने जात असतो, त्यावेळेला जो फन टाइम सिनेमा आहे, फन टाइम सिनेमाची इथं तो पूल खाली उतरतो. आणि सकाळच्या वेळेला जेव्हा त्या भागातनं लोक पुण्यातल्या शहरामध्ये किंवा पुण्याच्या मध्यभागामध्ये येत असतात, तेव्हा लोक तिकडनं फन टाइम सिनेमापाशी वर चढतात पुलावरती आणि ते पुढं आनंदनगरच्या पुढे ते खाली उतरतात. तर ह्या दोन्ही वेळेस परिस्थिती अशी होती की तिथं बॉटलनेक सारखी परिस्थिती तयार होती आणि वाहन चालकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागतात. आणि पुलावरतीच मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे अनेक वाहन चालक हे उलट्या दिशेने, म्हणजे त्याच उड्डाण पुलावरनं ते उलट्या दिशेने प्रवास करून परत विरुद्ध दिशेने जायला लागतात. त्यामुळे अजून गोंधळ निर्माण होतो. आज सुद्धा सकाळी बघितलं तर तशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सिंहगड रस्ता हा पुण्यातल्या महत्त्वाच्या रस्त्यांपैकी एक आहे. मुंबई बँगलोर हायवेला हा रस्ता जोडला जात असल्याने यावर कायमच वर्दळ असते. दाहेरी परिसरात राहणाऱ्या असंख्य पुणेकरांसाठी हाच मुख्य मार्ग आहे. त्यामुळे सकाळच्या आणि रात्रीच्या सुमारास या मार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. वाहन चालक एवढ्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या दिशेने येतात. एक म्हणजे उड्डाण पुलावरनं येणारी वाहतूक आहे. सिंहगड रस्ता किंवा तानाजी मालुसरे रस्ता, ज्याचं नाव मूळ तानाजी मालुसरे रस्ता आहे किंवा पथ आहे, त्या रोडवरनं येणारं खालनं ट्रॅफिक, म्हणजे आनंदनगर कडनं किंवा हिंगण्यातनं येणारं ट्रॅफिक, ते पण तिथे येतं सगळं. आणि वरचा जो कॅनलच्या बाजूचा रस्ता आहे तो पण तिथं खाली उतरतो. त्यामुळे या तिन्ही बाजूनी वाहन चालक येतात आणि तिथे मोठ्या प्रमाणात कोंडी होती. आणि हे जेव्हा हा उड्डाण पूल सुरू होणार होता, तेव्हा हे सगळं पुणे महापालिकेच्या लोकांना हे माहिती होतं की अशा पद्धतीने इथं वाहतूक कोंडी होऊ शकते, पण त्याच्यावरती कोणताही कायमस्वरूपी मार्ग काढण्यात आलेला नाही. सिंहगड रस्त्यावर तसे दोन मुख्य उड्डाण पूल आहेत. एक पूल विठ्ठलवाडी चौकापासून सुरू होतो ते फन टाइम थिएटर समोर संपतो. हा पूल 2 लेनचा आहे. तर दुसरा पूल राजाराम पूल चौकातून सुरू होतो आणि स्वारगेटच्या दिशेने जातो. हा पूल 1 लेनचा आहे. स्वारगेटकडून दाहेरीकडे जाणाऱ्या रस्त्याला रात्रीच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते, तर सकाळच्या सुमारास स्वारगेट आणि राजाराम पुलाकडे वळणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होते. नागरिकांचा प्रवास सुकर आणि वेळेत व्हावा यासाठी हे पूल बांधण्यात आले होते. मात्र पुलावरून वेगाने येणारी वाहनं पुलाच्या तोंडाशी असलेल्या सिग्नलला अडकल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्यामुळे शेकडो कोटी रुपये घालून बांधण्यात आलेला हा पूल चुकलाय का, असा सवाल आता उपस्थित होतोय. ही गोष्ट अशी आहे की जो समजून घेण्याचा मुद्दा असा आहे की हे उड्डाण पूल बांधले होते हे मुळात वाहतूक कोंडीतून सिंहगड रस्त्यावरनं जाणाऱ्या वाहन चालकांची सुटका व्हावी या गोष्टीसाठी बांधली होती. तर तसं काय झाल्याचं हे सातत्याने दिसत नाही. म्हणजे होतं असं की जेव्हा वाहतूकच मुळात कमी असती, म्हणजे जेव्हा एखादा हॉलिडे असतो, रविवार असतो, त्या दिवशी वाहतूकच कमी असती, त्यावेळेला उड्डाण पुलावरती पण गर्दी नसती आणि खाली सिंहगड रोडवरती पण गर्दी नसती. पण जेव्हा सोमवार ते शनिवार ऑफिसेस सुरू असतात तेव्हा परिस्थिती तशी नसती. कारण जर का आपण, मी जसं म्हणलं तसं, पीक आवर जो असतो सकाळच्या वेळेचा आणि संध्याकाळच्या वेळेचा, या वेळेला मोठ्या प्रमाणात वाहन चालक एकाच दिशेने जात असतात. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला वाहन चालक हे सिंहगड रस्त्याने राजाराम पुलाकडनं त्यांना धायरी, वडगाव, त्यानंतर नांदेड सिटी किंवा पुढे किरकिटवाडी इकडे जायचं असतं. आणि सकाळच्या वेळेला एकदम त्या बाजूनी त्यांना पुण्याच्या मध्य भागामध्ये किंवा शिवाजीनगरकडं जिथं ऑफिसेस आहेत त्यांची त्या दिशेने जायचं असतं. त्यामुळं एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहन चालक हे एकाच दिशेने जातात आणि ते उड्डाणपुलाचा वापर जेव्हा करतात तेव्हा परिस्थिती अशी निर्माण होती की उड्डाणपूल जिथं संपतो तिथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. आणि ती वाहतूक कोंडी सोडवण्यात अजूनही पुण्याचे वाहतूक पोलिसांना किंवा पुणे महापालिकेला या संदर्भातलं नियोजन करण्यात किंवा तिथलं अतिक्रमण हटवण्यात त्यांना यश आलेलं नाही. पुला व्यतिरिक्त इतरही अनेक बाबी वाहतूक कोंडीस कारण ठरतायत. बेशिस्त वाहन चालक, दिवसा होणारी अवजड वाहनांची वाहतूक आणि सिग्नलचे चुकलेले टायमिंग यामुळे ही वाहतूक रखडल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे प्रशासन यावर तोडगा कधी काढणार, असा सवाल वाहतूक कोंडीने त्रस्त असलेले नागरिक विचारतायत. ब्रिज मुळे समस्या ट्रॅफिकची सुटेल असं वाटलं होतं, पण अजून वाढली समस्या.
कारण का ब्रिज जिथं उतरतोय ते चुकीचं लोकेशन आहे जिथं ब्रिज उतरतोय. ब्रिजवर ट्रॅफिक 1000 मीटर पर्यंत ट्रॅफिक जातं ब्रिजवर, हे जास्तच जातं. गोयलगंगाचा चौक आहे, तुम्ही दायरिवनी आला आणि गोयलगंगा मधून तुम्ही ब्रिजला टर्न घेतला तर तो वरनी येणाऱ्या लोकांचा पण प्रॉब्लेम आहे. बाय चान्स आपण आलो टर्न घेतला तर वरनी येणारा स्पीड मध्ये आला तर आपल्याला ठोकू शकतो, हा एक प्रॉब्लेम होतो. तिथं आलं चौकात थांबावंच लागतंय. म्हणजे तुम्ही जे सरळ जाणार आहे त्याला पण प्रॉब्लेम, यू टर्न घेणार आहे त्याला पण प्रॉब्लेम, सरळ येणाऱ्याला पण प्रॉब्लेम, अपघात होण्याची शक्यता आहे. तो ब्रिज थोडासा पुढे नेऊन सोडला असता, नाही तर तिथून घेतला असता तरी फायद्याचं झालं असतं. उपाययोजना म्हणजे हे जे इंजिनिअरिंग ज्यांनी केलं आहे, ते त्यांनी पूल जिथं संपवायचा किंवा जिथं चालू करायचा याचं नियोजनच त्यांचं चुकलेलं आहे. त्याच्यामुळे आता हे नियोजन परत कसं बदलता येईल किंवा पुलाची रचना कशी चेंज करता येईल, कुठं एंट्री करता येईल, कुठं सिग्नल कमी करता येईल, हे थोडं नियोजन त्यांनी बघितलं पाहिजे. हे जे सगळे उड्डाणपूल बांधलेले आहेत ते उड्डाणपूल बांधल्यानंतरही सिंहगड रोडवरची किंवा तानाजी मालुसरे रस्त्यावरची जी वाहतूक कोंडी आहे ती जैसे ते आहे. तुम्हाला अंदाज घ्यावा लागतो की पुलावरती गर्दी असेल का पुलाच्या खालनं जाणं सोयीस्कर आहे की कॅनल रोडनी जाणं सोयीस्कर आहे. त्यामुळे अनेक वाहन चालक हे जाताना गुगल मॅप बघतात, त्यांना जर का वाटलं की पुलावरती गर्दी आहे तर ते सरळ कॅनल रोडनी निघून जातात. त्यामुळं एवढे सगळे पूल कशासाठी बांधले आणि हा पैसा कशासाठी खर्च केला असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.